नमस्कार। आज मी तुम्हाला मुखवास करून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी इथे बडीशेप घेतलेली आहे आणि इथे मी घेतले तीळ घेतलेत, सफेद तीळ आहे, ते आळशी आहे आणि हा ओवा आहे। तुम्ही कोणतेही तुम्हाला जो मुखवास मध्ये जे काही आवडेल ते तुम्ही घेऊ शकता। मी या चारच जिन्नस घेतलेले आहेत। हे पहा, मी इथे एक मोठ्या लिंबाचा मी रस काढून घेतलेला आहे। त्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे। हे बघा, मीठ टाकते, मी सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी आपण हळद टाकायची आहे याच्यामध्ये। आता हे मिश्रण पूर्णपणे असं एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्णपणे चांगलं ढवळून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण पूर्णपणे ढवळून घेतल्यानंतर एकजीव झाल्यानंतर आपण हे बघा, हे बडीशेप वरती टाकून घेऊया। थोडं थोडं करून असं बघू शकता तुम्ही। राहिलेलं मिश्रण आपण इथे बाकीच्या जे जिन्नस घेतले आहे त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही, सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, बडीशेपला आपण नीट मिक्स करून झाल्यानंतर हे बाकीचं जिन्नसला पण आपण सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। ते निंबू आणि हळद आणि मिठाचं पाणी हे मिक्स केल्यानंतर आपण 10 मिनिटं तसंच ठेवणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण पॅन गरम करत ठेवूया आणि त्यामध्ये आपण सर्वात प्रथम आपण बडीशेप भाजून घेऊया। लो गॅस वरती आपण 5 मिनिटं आपण भाजायचे आहे। फास्ट करायचं नाही गॅस। फास्ट केला तर ती बडीशेप जळून जाईल। ही पहा, आपण अशी सावकाश अशी भाजून घ्यायची आहे हळूहळू। हे पहा, बडीशेपला थोडा भाजते वेळी थोडा वेळ लागतो, कारण आपण ते बारीक गॅसवरती करत आहोत। कुरकुरीत होईपर्यंत आपण बडीशेप भाजून घ्यायची आहे। हे पहा, आपली बडीशेप भाजून झालेली आहे। तुम्ही आवाज बघू शकता। असा जर आवाज आला की समजायचं कुरकुरीत झाली, क्रंची झालेली आहे बडीशेप। आता आपण हे बाकीचं साहित्य तसंच भाजून घ्यायचं आहे एकदम बारीक गॅसवरती। बडीशेप मी वेगळी का भाजली, कारण बडीशेप भाजायला थोडा जरा जास्त वेळ लागतो आणि हे कसं थोडंसं बारीक आहे हे स्ट्रक्चर मध्ये, त्यामुळे त्याला थोडा वेळ जरा कमी लागतो। त्यामुळे एकत्र भाजलं नाही मी ते, आणि वेगवेगळं मी ते सगळं भिजवलं। हे पहा, बारीक गॅसवरती माझं चांगलं भाजून झालेलं आहे। मी आता गॅस बंद करून टाकत आहे। हे बघा, असा आवाज यायला पाहिजे। आता हे सर्व साहित्य मी एकत्र करते। हा पहा, आपला मुखवास तयार झालेला आहे। आता आपण हा थंड झाल्यानंतर एअरटाईट जार मध्ये आपण भरून ठेवायचा आहे। माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स मला जरूर करा।